जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 21 मार्च 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 10 ते 12,000 14,000च्या आसपास झाली. बाजारभाव मात्र थोडे कमी झालेले पाहायला मिळाले. गावठी टोमॅटोला 100 ते 150 फार तर एखादं वक्कल $250 रुपयांनी गेलं असेल. सध्या टोमॅटोची गुणवत्ता ढासळलेली आहे, त्याच्यामुळं बाजारभाव देखील खूपच डाऊन झालेले आहेत. संकरित व्हरायटीला 150 ते 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 21 मार्च 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव साधारणपणे गावठी टोमॅटोला 100-150च्या आसपास मिळाला आणि जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे विरांग या व्हरायटीला 200-250 रुपयाच्या आसपास, एखादं वक्कल $250 रुपयाच्या आसपास गेलं असं व्यापारी बांधव सांगत आहेत. टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक वाढतोय, बाजारभाव नाही. अर्थात चांगल्या प्रतीचा माल जो आहे तो माल सध्या कमी आहे. उन्हाळा कडक आहे, टोमॅटो लवकर पक्व होत आहेत, त्याच्यामुळं आवक वाढते. इतर ठिकाणची टोमॅटो सुरू असल्यामुळे नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी वर्ग, आडतदार, व्यापारी ही सगळी मंडळी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. प्रामुख्याने नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचा कारभार पारदर्शक असल्यामुळे दूरवरचे शेतकरी या ठिकाणी टोमॅटो विक्रीला आणत असतात. नारायणगावचे टोमॅटो मार्केट म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेली आहे. नारायणगावची ही टोमॅटो मार्केट महाराष्ट्रामध्ये परिचित होत असताना बाजारभाव वाढत नसल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. टोमॅटो पिकाला होत असलेला खर्च आणि मिळत असलेला बाजारभाव याचा ताळमेळ मात्र कुठेच जुळत नाही. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे. नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी बळीराजाची अपेक्षा आहे. सध्या सूर्य अक्षरशः आग ओकतोय. बळीराजा आर्थिक संकटामध्ये आहे. टोमॅटो पिकावर विविध रोगांचा व्हायरस होतोय. शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. सरकारने या संदर्भामध्ये काही उपाययोजना करणं अपेक्षित आहे. टोमॅटो पिकाला शाश्वत बाजारभाव मिळेल का, यासाठी काय करता येईल का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, आपण देखील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहता. सध्या बाजारभाव डाऊन झाल्यामुळे आपण सुद्धा मार्केट कमिटीमध्ये एखादा फेरफटका मारून व्यापारी बांधव, शेतकरी यांना एकत्रित घेऊन बाजारभाव नेमके कशामुळं पडलेत, बाजारभाव कधी वाढतील याबाबतची चर्चा होणं अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांनो, टोमॅटोची व्यवस्थित निवड करून आणा का जेणेकरून टोमॅटो नारायणगावच्या मार्केटमध्ये आल्यावर व्यापारी आणि तुमच्यामध्ये वादावादी होणार नाही. टोमॅटोला बाजारभाव योग्य मिळण्यासाठी सगळी मंडळी प्रयत्नशील राहतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. सध्या उन्हाळा कडक आहे, बिबट्याचा उपद्रव देखील कमी झालेला नाही. जे शेतकरी दूरवरनं टोमॅटो घेऊन येत आहेत त्यांना देखील विनंती आहे, शेतकरी बांधवांनो, वाहन सावकाश चालवा जेणेकरून तुम्ही या ठिकाणी सावकाश पोहोचाल. बाजारभाव कमी झालेत म्हणून टेन्शनमध्ये वाहनाचा वेग वाढू नका. आपल्या एका चुकीमुळे आपल्या जीवावर बेतू शकते. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.